नमस्कार. आपले जगशा या चॅनलवरती मी वसंत आपटे. परवा आपण शरद पवार यांनी जी अदानींविषयी भूमिका घेतलेली होती त्याविषयी बोललो आणि त्यावेळेलाच लक्षात आलं की उद्योगधंदे वाढल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, हा जो दृष्टिकोन माननीय शरद पवार यांनी व्यक्त केला तो किती बरोबर होता. आणि त्यांना ही जाण असल्यामुळं, उद्योग व्यवसायांची आणि अर्थव्यवस्थेची जाण असल्यामुळं उगीच अदानींच्या विरोधात काहीतरी कट रचला वगैरे वगैरे त्यांनी विधानं केली आणि त्यामुळं लगेच ते भाजपकडे झुकले की काय. म्हणजे भाजपच्या विरोधात झुकायला एखादं विधानही माध्यमांना पुरतं. चिकित्सक बुद्धीनं अर्थव्यवहार किंवा राजकीय व्यवहार, शैक्षणिक व्यवहार असा जर काही एखाद्याला अभ्यासातून भावला, मानवला की तो लगेच सरकार धार्जिणाच होऊन बसतो. परवा आपले काश्मीरचे जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले गुलाम नबी आझाद त्यांनी पण असाच एक सूर लावला की थोडंसं मी भाजपचं किंवा मोदींचं कौतुक केलं की लगेच मला प्रो मोदी, मोदींच्या बाजूला गेले, बहुतेक ते आता भाजपमध्ये जाणारच, अशा लगेच पिकवायला सुरूच करतात कंड्या. असं काही नसतं. जे धोरण सरकारचं असेल, अगर विरोधी पक्षाचं असेल, ते बरोबर आहे ते बरोबरच म्हणायची एक उदारमतवादी बुद्धिमत्ता आणि अभ्यास हा असला की बरोबर होतं. परंतु तो व्हिडिओ केल्यानंतर पाठोपाठच 1-2 दिवसातच राष्ट्रीय पक्ष म्हणून पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची मान्यताच रद्द झाली. अर्थात ही एक नेहमीची रुटीन घटना आहे. म्हणजे त्याला काय लगेच इकडनं तिकडनं हे बघा लगेच घडलंच हे, पवारनी जरा असं केलं म्हटलं की त्यांच्यावर आलं संकट, असा लगेच त्याचा अर्थ काढून लगेच ते बघा. मी म्हणतच होतो, हे जे प्रसार माध्यमांचं किंवा आपल्या सामान्य नागरिकांचं एक तर्कदुष्ट असं एक विचार करण्याचं मन धावतं, ते पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. राष्ट्रवादी पक्षाची मान्यता काढून घेतली निवडणूक आयोगानं, हे काही आज एकदम अचानक घडलं आणि धाड दिवशी त्यांना लगेच गेट आउट म्हटलं, असं काही घडलेलं नाही आहे. एकूण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय पक्ष असं ज्याला म्हणतात असे 3-4 वर्षापूर्वी 8 होते. त्यापैकी आता ह्या परवाच्या निकालानं निवडणूक आयोगानं जी कृती केली त्यामध्ये 3 पक्षांची मान्यता त्यांनी रद्द केली. त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि हे आपले जवळचे राष्ट्रवादी, हे तिघांचीही मान्यता गेली आणि त्याच्याऐवजी आम आदमी पार्टी यांना ती मान्यता राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळाली. म्हणजे जे 8 होते त्याच्यावरून 5 झाले आणि एक पक्ष वाढला म्हणजे पुन्हा 6 झाले. आता सध्या आज घडीला 6 पक्ष हे राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्वात आहेत. आता आपण जी चर्चा ऐकली त्याच्यावरून तुम्हालाही सगळ्यांना कल्पना आली असेल की राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर काय होतं. तर त्यांचं निवडणूक चिन्ह जे सगळ्या राष्ट्रभर, सगळ्या देशभर त्यांना मान्यता असते वापरायची, ते आता होणार नाही. की ते चिन्ह हे त्या त्या राज्यापुरतं मर्यादित राहील. बाहेरच्या कोणी उमेदवारांना, म्हणजे समजा उद्याला मध्य प्रदेशमध्ये कोणीतरी त्यांचं ते घड्याळ हे चिन्ह घेतलं तर त्याला ते घेता येईल, ते काही त्यांच्यापुरतं बांधील नाही राहणार. दुसरं म्हणजे दिल्लीमध्ये त्यांना कार्यालय मिळणार नाही. तिसरं म्हणजे प्रचारासाठी दूरदर्शनवर काही वेळ मिळतो तो मिळणार नाही. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामुळं काही फार अगदी भयंकर आकाश कोसळलं असं काही घडलेलं नाही आहे. मग राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता काढल्यामुळं नेमकं काय घडलं. तर श्रोते हो, त्याचा एक दूरगामी परिणाम असा असतो की ही मान्यता रद्द झालेली आहे आणि तो एक कमीपणाचा भाग आहे. म्हणजे जी घोडं असं फुरफुरतं का नाही, आम्ही असे, आम्ही तसे, आम्ही तसे, तिथे एक फटका बसतो आणि तुम्ही जागेवर बसा, तुम्ही फार उड्या मारायचं काही कारण नाही, तुम्ही सामान्य प्रादेशिक पक्ष आहात, एवढा एक फटका म्हणजे तो नैतिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या आहे असं म्हणायला काय हरकत नाही. प्रत्यक्ष फिजिकली असं काही त्यांना होत नाही. म्हणजे एक दिल्लीतलं कार्यालय गेलं काय, ठीक आहे, दुसरीकडे कुठेतरी मिळेल, त्यांचे खासदार आहेत त्यातल्या एखाद्या बंगल्यामध्ये ते करतील, तो काही विषय नाही, सोडा, फार महत्वाचं नाहीये ते. परंतु त्याच्यामध्ये एक थोडंसं अनैतिक असा एक भाग, नैतिक असा एक भाग त्याला चिकटलेला असतो. म्हणजे तो एक फटका मानला जातो. म्हणजे मला समजा गेली कित्येक वर्ष, मी माझं स्वतःचं उदाहरण देतो
की मी एक शासन मान्यता असलेला एक पत्रकार आहे. गेली जवळजवळ 38-40 वर्ष मला ती मान्यता मिळाली 83 साली. आता ही मान्यता जर उद्या सरकारनं काढून घेतली तर काय होईल? माझ्या कामावर काही परिणाम होणार नाही. म्हणजे आज मी निवृत्तीच्याच टप्प्यावर आहे आणि त्यामुळं मला काय फार काम केलं पाहिजे असं नाही. केलं तरी काही बिघडत नाही. सरकारकडनं आजपर्यंत मला कधी काही मानधन पिंधन काही नव्हतं. आताही ते मिळत नाहीये. मग ही मान्यता असलेली काढून घेण्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये काय फरक पडेल? फारसा काही पडणार नाही. पण ही असलेली मान्यता रद्द झाली म्हटलं की मला थोडंसं वाईट वाटतं, कमीपणा येतो. अरे मी आता इतका वर्ष ज्येष्ठ पत्रकार म्हणून काम करत असलेला एकदम सरकारनं माझी मान्यता काढून घेतली की मला जो एक मानसिक धक्का बसतो, फटका बसतो बाहेरच्या जगामध्ये सुद्धा, अरे तुमची मान्यता रद्द झाली म्हणे असं जे एक प्रतिक्रिया उमटते ती हानिकारक आहे आणि ती धक्कादायक आहे. नाहीतर राष्ट्रवादीची पक्षाची त्या मान्यता काढून घेतली ही काय अचानक घडलेली कृती नाहीये. वास्तविक बघा 1999 साली त्याची स्थापना आहे आणि 2000 साली त्यांना मान्यता मिळाली सुद्धा. म्हणजे पाठोपाठच एक वर्षभरात त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. कारण त्यावेळेला ते घोडं फुरफुरत होतं. भराभर त्यांना लगेच राष्ट्रीय पक्ष त्यांनी अर्ज केला असेल, निवडणूक आयोगानं लगेच त्यांना मान्यता दिली वगैरे वगैरे. त्याच्यानंतर 19 साली त्यांचा जो एक परफॉर्मन्स होता, त्यांनी जी केलेली कामगिरी होती ती कामगिरी खाली आली आणि तेव्हाच निवडणूक आयोगानं त्याला सावध केलं होतं की ही तुमची कामगिरी काही बरोबर नाही आहे आणि तुमचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता ही जाऊ शकते. परंतु नंतर काय झालं की 20 सालानंतर सगळाच कारभार ठप्प झाला. त्याचं कारण कोविडची साथ आली आणि मग सरकारी कारभार, निवडणूक आयोगाचा कारभार, राष्ट्रीय पक्षांचा कारभार, प्रादेशिक पक्षांचा कारभार सगळे व्यवहारच बंद झाले. त्यामुळे 20, 21, 22 हे पुढं ढकलत गेलं. आता ह्यानंतर ते काम जेव्हा पुन्हा सुरू झालं 21 सालच्या डिसेंबरमध्ये, तेव्हा निवडणूक आयोगानं पुन्हा राष्ट्रवादी पक्षाला नोटीस काढली की आता तुमचं म्हणणं सांगा. त्याच्यानंतर त्यांनी म्हणणं मांडलं की आम्ही असं असं झालं होतं, मग ते मधल्या काळामध्ये आम्ही असा परफॉर्मन्स दाखवला. लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार तिथं सुद्धा आमचा एक खासदार आहे. परंतु तिथं एक गोंधळ लोकांच्या मनात येतो की 4 राज्यांमध्ये किमान त्यांना प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असली पाहिजे तर त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून दिल्लीची मान्यता मिळते, म्हणजे निवडणूक आयोगाची मान्यता मिळते. इथं घोळ काय झाला की आता काल परवा नागालँडमध्ये त्यांना 7 आमदार त्यांच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले. महाराष्ट्राचं सोडा, महाराष्ट्रामध्ये त्यांचे 50च्या वर काहीतरी 55-56 आमदार आहेत. ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्र हे त्यांचं पॉकेट आहे. एवढ्यावर ते राष्ट्रीय पक्ष ठरत नाहीत. म्हणून त्यांनी आणखीन एक जोडलं की ते तुमचं अंदमान निकोबारमधून आमचा एक खासदार तिथून आहे. पण तिथून खासदार जरी असला तरी तो मोजला जात नाही. त्याचं कारण तिथं विधानसभा अस्तित्वात नाही आहे. ज्या राज्याला छोट्या का होईना ते जरी केंद्रशासित असेल तरी त्याची स्वतंत्र विधानसभा असली पाहिजे. म्हणजे दिल्ली हे राज्य आहे, ते केंद्रशासित असलं तरी त्याला स्वतंत्र विधानसभा आहे. किंवा पुदुचेरी, पॉंडेचेरी इथं स्वतंत्र विधानसभा असते. किंवा लक्षद्वीप किंवा ह्या अंदमान निकोबार अशी विधानसभा अस्तित्वात नाही. त्यामुळं तिथला एक खासदार जरी निवडून आला तरी तो निवडणूक आयोग राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला प्रादेशिक पक्षाची मान्यता तिथं आहे असं मानत नाही, कारण तो प्रदेशच नाही आहे. आणि म्हणून तिथं विधानसभा नसल्यामुळं ते मोजलं जात नाही. आणि मग 21 नंतर 22 साली यांनी भले त्याचं काहीतरी आपली बाजू मांडून बघितली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पण त्यांचं म्हणणं की आम्हाला ही गडबड झाली आणि आमचं खरं म्हणजे आता 24 साली आमचा परफॉर्मन्स त्यांनी बघायला पाहिजे होता. अरे मुळात तुम्हाला ज्या वेळेला मान्यता दिली तेव्हा 19 साली तुमचा पक्ष स्थापन झाला आणि 20 साली त्यांनी मान्यता दिली सुद्धा. मग आता 19 सालच्या तुमच्या कामगिरीवरती आज 23 साली मान्यता रद्द होतीये. म्हणजे 4 वर्ष पुढे गेली की हो मान्यता रद्द होण्यासाठी. देण्यासाठी 1 वर्षच पुरलं आणि काढून घेण्यासाठी त्यांनी तशी 4 वर्ष घालवली आहेत. आणि तरी तुम्ही म्हणता की ते जरा गडबडच झाली, 24 सालचा आमचा परफॉर्मन्स त्यांनी बघायला पाहिजे होता. असं किती दिवस पेंडिंग ठेवणार? आता एक त्यात गोची अशी झाली यांची की भाजपच्या विरोधी सगळ्या पक्षांची मान्यता रद्द केली असं म्हणायला वाव झाला नाही, कारण आपला मान्यता दिली आहे. कारण काल परवा आलेले केजरीवाल हे बघता बघता राष्ट्रीय पक्ष होऊन गेले. म्हणजे त्यांचे नेते हे राष्ट्रीय नेते झाले आणि आमचे शरदराव पवार बिचारे राष्ट्रीय पक्ष म्हणून खाली आले आणि ते एक प्रादेशिक पक्ष बनले. म्हणजे शिवसेना हा जसा प्रादेशिक पक्ष बनला, शेतकरी कामगार पक्ष हा जसा बनला, तसा आता राष्ट्रवादी झाला. नावात जरी राष्ट्रवादी असले, ते राष्ट्रवादी असतीलही, आमचं त्याच्याबद्दलही काही म्हणणं नाही, पण
महाराष्ट्रवादी एवढंच त्यांना म्हणता येईल, पण ते राष्ट्रीय पक्ष म्हणून राहिले नाही. याच्यामध्ये जेव्हा स्थापन झाला हा राष्ट्रवादी पक्ष, त्यावेळेला जी परिस्थिती होती, म्हणजे PS संगम हे नॉर्थ ईस्ट आहे, पूर्वोत्तर राज्यांचे एक प्रतिनिधी त्यावेळेला लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याही मागं काही प्रतिनिधी होते. त्यामुळं संगमा आणि शरद पवार एकत्र आल्यानंतर, किंवा आणखीन एक जण, मला आता त्यांचं नाव लक्षात नाही, एक मुस्लिम खासदार होते, तेही स्ट्रॉंग होते, तेही त्यावेळेला बाहेर पडले. आता त्यावेळेला खरं म्हणजे निमित्त काय घडलं, तर सोनिया गांधींचं परदेशी नागरिकत्व हे त्याचं खरं तर त्यावेळेला तात्कालिक कारण होतं, पण त्यांनी नाव दिलं राष्ट्रवादी आणि त्यामुळं त्यांच्यावरती भयंकरच लोकांचा पाठिंबा मिळेल असं त्यांना वाटलं. नंतरच्या काळामध्ये राज ठाकरेंचा जो आक्षेप आहे की 99 साली स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढला, हे जे आक्षेप शरद पवारांच्यावर घेतले जातात त्याच्यामुळे त्यांचा पक्ष आपोआपच हळूहळू खाली आला. आज त्यांनी किती जरी विरोधी पक्षांचं एकत्रीकरण करणार आणि मी त्यामध्ये भाग घेणार आणि मग ते त्याच्यामध्ये आपण स्वतः पुढाकार घेणार, असं सगळं जरी त्यांनी बॅटिंग इकडनं लावली असली तरी प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाही. त्यांचा स्वतःचाच पक्ष 4, 2, 6 इथपर्यंत खासदारांच्यावर खाली आला आणि त्यामुळं मग ते बेतानं खाली यायला लागलं. आता राष्ट्रीय पक्ष म्हणूनच मान्यता निघाल्यानंतर आता त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचा ह्याला किती वजन मिळणार असा प्रश्न इथं तयार होतो. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं विचार केला तर एवढा एकच नेता त्यातल्या त्यात दिल्ली दरबारी म्हणूया हा भाजपेतर पक्षांमधला होता, तोही आता राहिला नाही आणि त्यामुळे त्यांचं दिल्लीत इतर ठिकाणी त्यांचं वजन किती आहे, किती संपर्क आहे, किती काय आहे वगैरे वगैरे ते दिसेलच. परंतु त्याच्याबरोबर बाकीच्या पक्षांना जो एक आधार मिळाल्यासारखा वाटत होता, तसा ह्या महाविकास आघाडीतलाही आता हा म्हणूया आपण कॅप्टनच, तो कॅप्टनच आऊट झाल्यामुळं पुढचा संघ किती काळ दम काढेल आणि किती खेळेल ते लवकरच दिसेल. एकूणात राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता निघाल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणावरती प्रत्यक्ष जरी नसला तरी अप्रत्यक्ष परिणाम होणार आणि पवारसाहेबांचं वजन निर्विवादपणानं खाली येणार. फार त्या लोकांना बोलायला आता जोर राहिलेला नाहीये. त्यामुळंच मग आता अलीकडच्या ह्या काल 2 दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की ते फुटणार का, ते भाजपमध्ये जाणार का, ते 20 आमदार फुटणार का वगैरे पळापळ सुरू झाली आणि त्याचा परिणाम कदाचित उद्याच्या निवडणुकीवर दिसू शकेल. फार काही त्यांनी पुन्हा आम्ही तो दर्जा मिळवू असं जयंत पाटील म्हणतात त्यांचे, तो मिळाला तर आनंदच आहे, त्यात काही कोणाला वाईट वाटायचं कारणच नाही. परंतु त्याच्यासाठी त्यांना किती झगडावं लागणार आहे याची त्यांनाही कल्पना आहे आणि जनतेलाही आहे. त्यामुळे इतकं झगडण्याची ताकद आता शरद पवारांच्या सद्यस्थितीमध्ये इतर लोकांच्या मध्ये 2 नंबरच्या 3 नंबरच्या फळीमध्ये किती आहे याच्यावर त्याचं राष्ट्रवादी पक्षाचं राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणं हे अवलंबून आहे. तोपर्यंत आपण वाट बघणे एवढंच आपल्या हातात आहे. मला वाटतं एवढी चिकित्सा आणि एवढं त्याचं विश्लेषण तूर्त तरी पुरेसं आहे. धन्यवाद. आपल्याला बहुतेक आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा.